नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठीचा एक नवीन शो, ज्याच्यात रिपोर्टर्स त्यांच्या भागातले अपडेट्स आपल्याला सांगतील आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काय काय गोष्टी घडतायत, काय काय हॅपनिंग्स आहेत, त्या सगळ्या आपल्याला सांगतील. तर आज आपण बोलणार आहोत बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी कारवाया होत आहेत. पोलीस प्रशासन या बाबतीत अतिशय सतर्क झालेलं आहे आणि सुदर्शन चॅनलचे संपादक माननीय सुरेश चव्हाणके यांनी देखील शिवप्रेरणा यात्रेच्या मार्फत वेगवेगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती या संदर्भात केलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या कारवाया अगदी जोरात सुरू आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत दीपक चव्हाण सर आहेत, जे महाराष्ट्राचे ब्युरो चीफ आहेत, स्नेहल जोशी मॅडम आहेत, ज्या विदर्भाच्या ब्युरो चीफ आहेत, आणि बाबूलाल राठोड सर आहेत, जे मराठवाड्याचे ब्युरो चीफ आहेत. सगळ्यात आधी दीपक सर, मी तुमच्याकडे येते. ज्या कारवाया आता झालेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन जे इतकं ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितच प्रियंका, आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या, निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा जो आहे, जसं की सुदर्शन न्यूज चॅनलचे प्रधान संपादक तसेच डॉक्टर सुरेश चव्हाणके जी जो मुद्दा घेऊन या महाराष्ट्रामध्ये आले, त्यांनी सुद्धा जनजागृती मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये या रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत केली. आपण काय अनेक असे पुरावे सुद्धा या ठिकाणी जे आहेत, आपण ते पुराव्या सगट हे रोहिंग्या बांगलादेशींचा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी सरकार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल सगळ्यांसमोर आपण जे आहे हे मांडत गेलो सातत्याने. परंतु आता राज्यामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे, सरकारचा 100 दिवसाचा जो काही कार्यकाल जो पूर्ण होणार आहे, त्याचा आराखडा जो बनणार आहे, त्या आराखड्यामध्ये मुख्य मुद्दा जो आहे, तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे. थोडस तुम्ही नेटवर्क मध्ये या, तोपर्यंत आपण स्नेहल मॅडम बोलूया. स्नेहल मॅम, काय सांगाल? नागपूरमध्ये अनेक कारवाया होताना आपल्याला दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? बिलकुल प्रियंका, आपण अधिवेशनाच्या पहिल्या जवळपास महिनाभर आधीच हा विषय आपण नागपूर शहरातनं सुरू केला होता. सुरेश चव्हाणके सरांनी पण अनेक जागेवर नागपूर शहरातल्या बांगलादेशी घुसपेट्यांबद्दल किंवा बांगलादेश एरियाबद्दलच बोलून वेगवेगळ्या जागेवर त्यांनी सांगितलं होतं. आणि नेमकं ही बांगलादेश वस्ती कशी आहे आणि इथे काय बांगलादेशी लोक कशा पद्धतीने राहतात, काय करता, आपण असा पूर्ण त्याच्यावर सविस्तर अशी बातमी केली होती. आणि ती बातमी नागपूर शहरात ज्या प्रमुख आपले सीपी आहेत किंवा मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली. आणि आता जेव्हा सर्चिंग किंवा डिपोटेशन करायची वेळ आली किंवा डिटेक या लोकांना करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेस आता सर्च मोहीम पूर्णतः नागपूर शहरात सुरू झालेली आहे. आज मी जे डीसीपी आहे क्राईमचे राहुल माथनेजी, त्यांच्याकडे मी गेली होती आणि त्यांच्याकडून संपूर्ण या विषयाची माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. सोबतच आज एटीएसच्या पण कारवायांबद्दल मी म्हणजे पूर्ण विषय माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या सगळ्यांनी म्हटलं की आमचे 100 कार्यकर्ते त्या भागात काम करत आहेत पूर्ण बांगलादेश वस्तीमध्ये. आणि सोबतच आपलं जे पूर्णतः सर्चिंग मोहीम जी आहे ती सुरू झालेली आहे. सोबतच ज्या कुठल्या एनजीओ असतील किंवा जे कुठले लोक या विषयाला घेऊन काम करत असतील त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्हाला कोणाकोणावर डाऊट आहे अशा लोकांचे आम्हाला तुम्ही निवेदनात नावं द्या आणि आम्ही त्याच्यावर सर्च करतो आहे. आणि नक्कीच देवेंद्रजींचं हे सरकार आहे आणि या ज्याप्रमाणे दीपकजी बोलले की पहिल्या 100 दिवसातच ही जी मोहीम किती सक्सेसफुलपणे त्यांनी राबवली याच्यावर ते काम करतील. पण दुसरीकडे ही झाली शासन आणि प्रशासनाचा जो आहे अँगल झाला आणि त्यांचं हे मत झालं. पण दुसरीकडे नागपूर शहरातले या विषयाला घेऊन जे काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा या विषयाला घेऊन जे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं मत असं आहे की फक्त कागदोपत्री किंवा न्यूजपेपर मध्ये छापून यावं यासाठी 50 लोकांना घेऊन पोलीस प्रशासन आलं होतं. त्यांना नावगाव वस्तुप्राणी त्यांचं विचारलं, त्यांचे जे काही आधार कार्ड पॅन कार्ड ते लोक आणि काही एनजीओचे लोक बोलतायत. दीपक सर तुमच्याकडे
येते. एटीएसच्या कारवाया अनेक ठिकाणी होत आहेत, जसं आता स्नेहल मॅडमने आपल्याला सांगितलं. आणि अधिवेशनात देखील देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याला उत्तर देताना म्हटलंय की डिपोर्टेशन सेंटर सुरू होतील आणि तिथे बांगलादेशींना आणून त्यांना व्यवस्थित डिपोर्ट केलं जाईल आणि त्या संदर्भात सुद्धा कारवाया सुरू होतील. पण ह्या कारवाया कधी सुरू होतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण हे बोललेत मुख्यमंत्री, पण त्याच्यावर काय अपडेट आहे? निश्चितच प्रियंका, जसं की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने जे सांगण्यात आलेलं होतं की जे डिपोर्ट करण्यासाठी जे डिपोर्ट सेंटर जे मुंबईमध्ये बनणार आहे, ज्या ठिकाणी जसं की मुंबईच्या उपनगर भागामध्ये हे रोहिंग्या, बांगलादेशी आणि म्यानमार असे अनेक जे अनेक ठिकाणून जे आलेले हे जे घुसखोर आहेत, त्या घुसखोरांना आता डिटेक्ट करण्याचं काम तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणून कोणी हिंदुत्ववादी संघटना असतील, सकल हिंदू समाज असतील, स्थानिक नागरिक असतील, काही बांगलादेशींना आता पकडून देण्यामध्ये मदत करतायत, कारण की त्यांना सुद्धा या ठिकाणी अगदी दीपक सर, तुमच्याकडे थोडंसं नेटवर्क इश्यू आहे. बाबूलाल सर, तुमच्याकडे येते मी. छत्रपती संभाजीनगर जर आपण बघितलं तर अगदी हॉटस्पॉट मानला जातो. सगळ्या अनेक घटना तिथून घडतात. आणि मराठवाड्याचा जर पूर्ण मुद्दा आपण घेतला तर काय सांगाल बांगलादेशींबद्दल, तिथे काय कारवाई होती? बाबूलाल सर. नक्कीच बांगलादेशी विरोधात सुदर्शन युद्धच्या मोहिमेच्या नंतर लगातार बांगलादेशीची कारवाई होतीये. पोलीस स्वतः बांगलादेशींना शोधून काढतायत. दुसरी मुद्दा असा आहे की जे इस्तेमा चालतोय तबलिगी जमात, हा जे संघटना आहे पूर्ण दुनियामध्ये 17 मुस्लिम देशामध्ये त्या संघटनावर बंदी लागलेली आहे. तरी पण महाराष्ट्रात मोठी संख्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते इस्तेमाचे प्रोग्राम होत आहे. संभाजीनगरला 3, 4, 5 जानेवारीला खूप मोठा इस्तेमा पार पडलो, ज्याच्यामध्ये लाखोची संख्यात ते मुस्लिम समुदायाचे लोक त्याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यामध्ये किती रोहिंग्या, किती बांगलादेशी, हा पण खूप गंभीर विषय आहे, कारण की तिथे कोणी प्रकारची कोणी मीडिया कव्हरेज नाहीये, तिथे कोणता कॅमेरा नाहीये. आणि यासाठी जे टोल नाके हायवेचे, नॅशनल हायवे ते धुलिया सोलापूरच्या हायवेच्या, ज्यातून तिथे इस्तेमामध्ये जावं लागते कसा फिरा, त्या टोल नाक्या पण त्या ज्यांनी जबरदस्ती दादागिरी करून तिथे दांडा काट्या घेऊन टोल नाक्यावर थांबले आणि प्रत्येक गाडीला फ्री फोकट सोडण्यात आलेली आहे. 3 दिवस असा नंगानाच करण्यात आलेले आहे. असा खूप मोठा इस्तेमा पूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात झालेला आहे. आता फरवरी मध्ये जे जिल्हा लेवलचा इस्तेमा झालेला आहे. फरवरीत पुण्याच्या चाकणमध्ये खूप मोठा असा जमिनावर ते इस्तेमा होतोय. पूर्ण महाराष्ट्र लेवल मध्ये ते इस्तेमा होतो. त्याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्राचा जिल्ह्यातून तिथे सगळी सुविधा मोहीम करण्यासाठी ते नियोजन करण्यात आलेलं आहे. मग इतका मोठा इस्तेमा होत आहे, मग सरकार त्याच्यावर लक्ष का नाही? कारण की खूप मोठी संख्यामध्ये त्याच्यामध्ये रोहिंग्या, बांगलादेशी येतात, त्यांची शंका आहे. खुद पोलीस पण त्याच्यावर गंभीर आहेत. आता याच्यावर बंदी आणण्यासाठी हिंदू संघटन पण आवाज उचलत आहे, पण तरी पण त्याचा इस्तेमा पार पडत आहे. आता पुण्याच्या इस्तेमावर बंदी आणणार का त्या पण इस्तेमा पार पडणार, या खूप मोठी हे आहे. स्नेहल मॅडम, तुमच्याकडे येते. इस्तेमाचा एक मुद्दा झाला. नागपूरमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मोठा प्रोग्राम केलाय. मग बांगलादेशी रोहिंग्यांबद्दल जर बोलायचं झालं तर तिथे सुद्धा तुम्ही सुद्धा व्यक्तिगत जाऊन निवेदनं दिलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदनं दिलेली आहेत, त्यांना घरं का मिळतात हे सुद्धा तुम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे तुमच्याद्वारे. तर त्याच्यावर काय अपडेट आहे? कारण पोलीस प्रशासन किंवा सरकार याच्यावर किती कारवाई करतंय किंवा याच्यावर थंड त्यांनी हे घेतलाय, त्यांचा काय नेमका काय वाटतं तुम्हाला? ते काय ऍक्शन मोडवर आहेत ते? बिलकुल. इस्तेमासाठी तर बोलायचं झालं की पूर्ण देशात जो महाराष्ट्राचा जो इस्तेमा सुरू झाला त्याची सुरुवातच पहिल्या दिवशी नागपूर शहरात झाली. नागपूर शहरातनं त्यांनी दिवसाची जी वेळ दिली होती, दुपारी 3 ते रात्री 10 अशी वेळ डिक्लेअर केली होती. सगळ्या होर्डिंग्सवर, सगळ्या पॅम्पलेटवर त्यांच्या सगळीकडे तीच वेळ होती. पण त्यांनी इनवर्स वेळेत त्यांनी तो कार्यक्रम घेतला की जेणेकरून त्यांच्याच लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि त्यांचेच लोक तिथे हजर राहतील. आणि इन हाऊस कार्यक्रम केल्यामुळे, घरातल्या घरात कार्यक्रम केल्यामुळे त्या कार्यक्रमाची त्यांनी रीतसर अनुमती घेतलेली नव्हती. आणि हे मोठा ताजबागच्या आत हे रात्री 10 ते मध्यरात्री 3 पर्यंत हा कार्यक्रम चालला. आणि सांगण्यात आलं की हा कार्यक्रम नव्हता. या माध्यमातून आम्ही फक्त आवाहन केलं
की संभाजीनगरला जो कार्यक्रम होणार आहे तिथे तुम्ही नक्की या. तिथे आपल्याला धर्माचं शिक्षण दिलं जाईल, कुठल्या पद्धतीने घरात नमाज पडली पाहिजे, कोणत्या वेळेत पडली पाहिजे आणि त्या संदर्भात जी दुआ आहे ती दुआ कशी काम करते या संदर्भात ते ज्ञान दिलं जाईल. फक्त एवढीच माहिती तिथनं बाहेर काढल्या गेली. पण जर आपण म्हणतो की आता तू जसं विचारलं की बांगलादेशी रोहिंगे, मी सांगते फक्त बांगलादेशी नाही, इथे पाकिस्तानी आणि अफगाणी पण मुस्लिम इथे घुसखोर होऊन राहतात. ही स्थिती नागपुरात आहे आणि इथलं पोलीस प्रशासन हे मान्य करतं. वाढलेली संख्या ही त्याचं आहे हे मान्य करतं. किंवा बांगलादेश एरिया जो आहे त्या बांगलादेश मधला तो लेंडी तलाव आहे, ज्या पद्धतीने 27 एकरचा तलाव आता फक्त 3 एकर मध्ये उरलेला आहे, तो तलाव आणि तिथे झालेल्या झोपडपट्ट्या या सगळ्याचं मुख्य स्टेशन आहे असं पोलीस मानतात. पण पोलिसांजवळ पण ते म्हणतात की आम्ही ठोस कारवाई करतोय, त्याच पद्धतीने आमचे 100 जे पोलीस आहेत ते काम करतायत, घरोघरी जाऊन त्यांचे डॉक्युमेंट चेक केले जात आहेत. या पद्धतीचं काम आता सुरू झालंय, जे काय आहे ते बोलल्या जात आहे. पण आता वाट बघतोय आम्ही की कुठला एक मोठा आकडा हे पोलीस बाहेर काढतील. कारण जोपर्यंत एक पोलीस चार्ट समोर येत नाही, पोलिसांचा आकडा प्रशासन शासनाकडून समोर येत नाही, तोपर्यंत NGO आहेत किंवा हिंदुत्ववादी संघटना आहे या नाराज असल्याचं पण दिसून येतं. तुमच्याकडे येते बाबूलाल सर, तुमच्याकडे येते मी. इस्तेमाला तुम्ही स्वतः जाऊन कव्हर केले, तिथे काय गर्दी होती, तिथे काय परिस्थिती होती, तुम्ही स्वतः तिथे जाऊन बघितलेली आहे. सगळ्यात महत्वाचा आज हा आहे की तिथे कॅमेराज अलाउड का नाहीयेत आणि बिगर मुस्लिम लोकांना तिथे आत येण्याची परमिशन का नाहीये, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यात कॅमेरे का अलाउड नाहीये, मोबाईल का अलाउड नाहीये तिथे, अशा काय गोष्टी होत्या तिथे की फोन अलाउड नाहीये तिथे. हा खूप गंभीर मुद्दा आहे, कारण की इतकी मोठी संख्यात ते दुनियाभरचे ते मुस्लिम ते तकलिफी जमातचे लोक तिकडे येत आहे, पण तिथे कॅमेरा नाही. त्याच्यामध्ये काय बोलता काय कोणालाच माहिती नाही. फक्त त्या ज्या कार्यक्रमात असतात त्यांनाच माहिती असते. याचा मतलब असंच होतं की तिथे काहीतरी काही देशविरोधी गतिविधिया यांच्या काहीतरी मीटिंग वगैरे होतं का. कारण की याची चर्चा पण खूप जगी अशी झालेली की असा प्रोग्राम करून देशविरोधी कसं करायचे कार्यक्रम असं ते प्लॅन ते तयार करताय. याच्यासाठी जे जमीन वापरलेली संभाजीनगरला कसा खेळला ते 400 ते 500 एकर जमीन होती. ते सगळी शेतकऱ्यांची, हिंदू शेतकऱ्यांची जमीन, त्यांची सीमा पण नाही असं लेवल केलं होतं. आता जेव्हा हात जाऊन बघितलं तर त्याच्यात समजून येत नाही की कोणत्या शेतकऱ्यांची किती जमीन होती आणि कुठे होती. हे खूप विषय गंभीर आहे, कारण की हे तर इस्तेमाल करून गेले पडून. मग आता शेतकरी झगडतील की माझी इथे जमीन होती, ती इथे सरकली, या विषय हे. पण तरी या ना परमिशन कोण देतोय, काय या तकलिफी जमातच्या संघटनाने परमिशन देण्यात येत आहे. कारण की सगळीकडे बंदी असताना महाराष्ट्रात का देण्यात येत आहे. आणि ते वेगळं वेगळं प्लॅन केलेलं आहे. जिल्ह्यामधून ते इस्तेमा घेतली आहे, त्याच्यानंतर एक मोठा इस्तेमा घेत आहे पुण्यात. त्याचं काय कारण आहे, त्यांनी सगळे जिल्ह्यात झालं तर आता पुण्यात या इस्तेमा घ्यायचं कारण काय आहे, काही ना काही मोठं आहे. आणि याच्यानंतर पण ऐकू येतो की या महाराष्ट्राच्या नंतर मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये पूर्ण देशाच्या लेवलचा इस्तेमा ते घेणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी खूप मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्यासाठी पोलिसांना सरकारला गंभीरता म्हणजे याच्यावर लक्ष केलं पाहिजे केंद्र. खूप खूप धन्यवाद सर आपले. स्नेहल मॅडम तुमचेही धन्यवाद. दीपक सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले होते, पण नेटवर्कमुळे ते त्यांना स्टेबल नेटवर्क तिथे नसल्यामुळे ते अपडेट देऊ शकलेले नाहीयेत. उद्या पुन्हा आपण याच वेळेला भेटू, याच वेळेला आपण अख्ख्या महाराष्ट्राचा रिपोर्टर अपडेट घेऊ. आपला पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मी दर्शकांना सुद्धा सांगते की तुम्हाला कसं वाटलंय हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की काय काय गोष्टी आम्ही केलेल्या तुम्हाला आवडतील, कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला हवंय माहिती, कुठले मुद्दे असे आहेत जे मेनस्ट्रीम मीडिया कव्हर करत नाही, ते तुम्हाला वाटतं सुदर्शननी उचलले पाहिजेत. नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा स्नेहल मॅडम, बाबूलाल सर आणि दीपक सर यांचे खूप खूप धन्यवाद. आपण पाहत राहा सुदर्शन मराठी.